फळ्यावरचा प्रश्न बघा. फळ्यावरचा प्रश्न बुद्धिमत्तेचा असा आहे. 6, 25, 75, 3, 12, 18, 9, 8 प्रश्नवाचक चिन्ह. ह्या प्रश्नवाचक चिन्हाच्या ठिकाणी काय येणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. या उत्तरांपैकी एक संख्या या प्रश्नवाचक चिन्हाच्या ठिकाणी येत असते. पुढे लक्ष द्या. आपण उभा कॉलम जर पाहिला तर बघा 6 मध्ये जर 3 मिळवले तर 9 येतात. बरोबर आहे. 25 मध्ये 12 मिळवल्यावर 8 येतात का? नाही. म्हणजे उभं येत नाही. मग आता काय करूया, आडवं पाहूया. तर पहा 6 मध्ये 25 मिळवले तर 75 येतात का? नाही येत. तर आता बघूया 6 गुणिले 25 करूया. 25 सक 6 गुणिले 25, 25 सक किती? 25 25 सक 150. हा 25 सक 150. 150. 75 तर नाही आले. 75 नाही आले. मग काय करूया, याला भागूया 2 ने. भागिले करायचं. हा भागिले 2 करूया. बे 1 बे 7 14. 1 उरला. बे 5 10. अरे वा, आपले 75 तर आले बाबा. हो 75 तर आपले आले. म्हणजे ह्यांच्या दोघांचा गुणाकार करून त्याला जर आपण गुणाकाराला 2 ने भागलं तर आपल्याला काय आली, पुढची संख्या मिळाली आहे. आता पुढचं बघूया, येते का तसंच. 2 ह्याला लागू होते का बघायचं असते आधी. 3 गुणिले 12, थोडं खाली लिहिते. 3 गुणिले 12, 12 त्रिक 36. 36. पुढे 36 नाहीयेत. ह्याला 2 ने भागावंच लागन, कारण आपण इथं काय केलं होतं, 2 ने भागलं होतं. म्हणून याला सुद्धा काय करावं लागन, 2 ने भागावं लागेल. बे 1 बे 1 बे 1 उरला. बे 8 16. म्हणजे 18. 18 आले. हो 18 आले. म्हणजे जर 2 कॉलमला 2 ठिकाणी जर ही गोष्ट लागू होत असेल, बरोबर आहे. म्हणजे दोघांचा गुणाकार आणि आलेल्या संख्येला 2 ने भागणे, दोघांचा गुणाकार आलेल्या संख्येला 2 ने भागून जर पुढची संख्या मिळत असेल, परत तेच आपण दुसऱ्या कॉलम साठी केलं. दोघांचा गुणाकार केला आणि आलेल्या संख्येला 2 ने भागलं. हा पहिला कॉलम आहे, हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे. पहिल्या कॉलमचं आपलं सोडून झालं, दुसरा सोडून झालं. आता तिसऱ्याला पण काय होणार आहे, तीच ट्रिक लागू होणार आहे. 9 गुणिले 8, 9 8 72. 72 भागिले किती करायचे, 2. कशामुळं, कारण पुढची संख्या येणार आहे म्हणून. कारण ह्या दोन्ही वेळेस काय केले आपण, आलेल्या गुणाकाराला 2 ने भागला आहे, म्हणून आपल्याला इथे सुद्धा 2 ने भागायचं आहे. मग आता करा भागाकार. बे 1 बे बे त्रिक 6, 1 उरला. 12 झाले. बे सक 12. किती उत्तर आलं, 36. उत्तरामध्ये 36 आहे का? हो 3 नंबरला 36 आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय येणार आहे, 36. कळालं? हो समजलं काय केलं आपण, दोघांच्या गुणाकाराला दोघांचा गुणाकार केला आणि त्या गुणाकाराला जो गुणाकार आला त्या गुणाकाराला 2 ने भागलं. काय केलं आपण, प्रत्येक वेळेस काय केलंय, यांच्या दोघांचा गुणाकार केला, आलेल्या गुणाकाराला 2 ने भागलं आणि काय उत्तर आलं, पुढची संख्या आली उत्तर. हो नंतर आपण 3 गुणिले 12 36, 36 गुणिले 2 18 उत्तर आलं. त्यानंतर 9 गुणिले 8, 9 8 72 आले. 72 ला 2 ने गुणलं तर पुढची संख्या म्हणजे 36 आलं. अशा प्रकारे मॅडम 72 ला भागितलं या, गुणलं नाही. बघ किती लक्ष आहे. म्हणजे बघा 9 8 72, 72 ला आपण 2 ने भागलं तर उत्तर किती आलं, 36. म्हणजे उत्तरामध्ये 36 आहे. अशा प्रकारे सोपं होतं का अवघड होतं, सोपं. म्हणजे असा सुद्धा संबंध येऊ शकते, हे लक्षात तुमच्या आलं पाहिजे की दोघांचा गुणाकार करून आलेल्या संख्येला सुद्धा आपण भागायचं असते कधी कधी. कधी कधी काय असते, दोघांची बेरीज करून पुढची संख्या येते. कधी कधी दोघांचा वर्ग करून पुढची संख्या येऊ शकते. कधी कधी असंही असू शकते की एकाचा वर्ग आणि एकाचा घन आपण केलेत, बरोबर आहे. एकाचा वर्ग एकाचा घन यांच्या बेरजेला पुढची संख्या येते. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे बुद्धिमत्ता आहे. शेवटी ती बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धीच लावावं लागते त्याच्यामध्ये, हो की नाही. हो समजलं का? हो हा लिहून घ्या.